सर्वांना नमस्कार. क्लास 12th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, चॅप्टर नंबर 2, अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नफा न कमविणाऱ्या किंवा नफा न मिळवणाऱ्या संस्थेचे वार्षिक हिशोब किंवा जमा खर्च ठेवणे. लेक्चर नंबर 5, सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 7, पेज नंबर 82 अँड 83. पाहूया मग 12 मार्कासाठी आपली जी तयारी आहे ती आपण यामध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट, प्रथमतः उदाहरण एकदम व्यवस्थितरित्या वाचून घेणे गरजेचे आहे. त्यानंतर आपणास उदाहरण म्हणून रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, प्राप्ती आणि देणी खाती दिलेलं आहे आणि त्याचबरोबर काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून आपणास दिलेल्या आहेत. तर उदाहरण काळजीपूर्वक वाचत असताना संबंधित ॲडजस्टमेंटच्या टिक मार्क आपण तेथे संबंधित ॲटमवर करून घेणार आहोत. आणि उदाहरणामध्ये काय विचारलेलं आहे, आपल्याला काय बनवायचं आहे, आपल्याला काय तयार करण्यासाठी सांगितलेलं आहे, ते सर्व प्रॉब्लेम समस्या नीट समजून घ्यायची आणि त्याप्रमाणे नंतर त्याचं सोल्युशन द्यायचं आहे. तर प्रथमतः आपण लक्षात घ्या की हा जो टॉपिक आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, हा अतिशय सोपा आहे. यावरती आपण पहिल्यांदा भर द्या आणि याचे उदाहरण सोडण्याचे ज्या हिंट्स आहेत त्या देखील एकदम सोप्या आहेत. तर प्रथमतः आपण स्टेप्समध्ये पहिली स्टेप्स प्रॉब्लेम काळजीपूर्वक वाचून घेऊया. फ्रॉम द फॉलोइंग receipt and payment account and additional information, prepare income and expenditure account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. याचा अर्थ आपल्याला 31 मार्च 2019 चा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, प्राप्ती आणि भुगतान खाते किंवा देणी खाते दिलेले आहे. त्या आधारे आपणास तयार करायचे आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि त्याच तारखेचा बॅलन्स शीट बनवायचा आहे. ए इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बी बॅलन्स शीट. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019. डेबिट, डाव्या बाजूला डेबिट. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हा कॅश अकाउंट आहे, म्हणजे हा रिअल अकाउंट आहे आणि रिअल अकाउंटचा जो रूल आहे, डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. रिसिप्ट साईडला प्राप्ती, आपल्याला वर्षभरात कुठून प्राप्ती झालेली आहे आणि काय प्राप्ती झालेली आहे ती आपण पाहणार आहोत. तर टू बॅलन्स ब्रॉडडाऊन, श्री शिल्लक, आरंभीची श्री शिल्लक आपली आहे 3000 रुपये शिल्लक आहे.
सबस्क्रिप्शन वर्गणीचे मिळाले आपल्याला 5,000. डोनेशन किरकोळ डोनेशन देणगी आपल्याला मिळाली 5,000. एंट्रन्स फीज प्रवेश फी 4,000 रुपये मिळालेली आहे आणि टू इंटरेस्ट 1,000 मिळालेलं आहे. याचा अर्थ आपल्याकडे रिसिप्ट प्राप्ती आपल्याकडं आहे 18,000 रुपये. आता या 18,000मधून आपण पेमेंट कशा पद्धतीने केलेलं आहे ते आपण पाहूया. खर्च कसा केला. बाय सॅलरी पगारावर 4,000, बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी छपाई आणि स्टेशनरीवर 1,000, बाय कमिशन दलाली दिली 500 रुपये, बाय रेंट 2,000, भाडे 2,000 पेड केले आपण, इलेक्ट्रिक चार्जेस ते आपण 1,500 रुपये पेड केलेले आहेत. त्यानंतर फर्निचर खरेदी केलं आपण 8,000 रुपयाची आणि बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आपल्याकडे शिल्लक आहे 1,000 रुपये. अखेरची रोख असलेली शिल्लक 1,000 रुपये आहे. असे रिसिप्टचे 18,000 आणि त्यामध्ये पेमेंट्स करून हे 18,000. त्याच्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन. वन आउटस्टँडिंग रेंट वॉज ₹200 म्हणजे भाडे 200 रुपये द्यायचे राहिलेले आहे. तर रेंटवर टिक मार्क करूया. सेकंड, सबस्क्रिप्शन इन्क्लूड्स ₹1,000 ॲज सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे आपणास आगाऊ वर्गणी मिळालेली आहे. तर आगाऊ मिळालेली वर्गणी म्हणजे सबस्क्रिप्शनवर टिक मार्क करूया. अँड सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर वॉज ₹500 आणि चालू वर्षाची वर्गणी आपल्याला मिळालेली आहे 500 रुपये. याचा अर्थ सबस्क्रिप्शनवर आपल्याला वर्गणीवर 2 ॲडजस्टमेंट करावायच्या आहेत. ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट. तिसरे ॲडजस्टमेंट आहे डेप्रिशिएट फर्निचर ॲट द रेट ऑफ 8% पर ॲनम. फर्निचरवर टिक मार्क करायची. फर्निचरवर डेप्रिशिएशन आहे. मग ते डेप्रिशिएशन किती आलं? 8,000. डेप्रिशिएशनची अमाऊंट आहे 8,000. 8,000 गुणिले 8 भागिले 100 म्हणजे 8 8 64 640 रुपये आपल्याला डेप्रिशिएशन फर्निचरवर आकारायचं आहे. त्याच्यानंतर 50% एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज. एंट्रन्स फी आपली आहे 4,000 आणि एंट्रन्स फी आपली 4,000 जर असेल, एंट्रन्स फी आपली 4,000 असेल तर 4,000च्या 50% गुणिले 50% भागिले 100 000 म्हणजे 2,000 रुपये आपण कॅपिटल फंडामध्ये ॲड करावायचे आहेत एंट्रन्स फीच्या. म्हणून एंट्रन्स फीला टिक मार्क आली. 5 नंबरची ॲडजस्टमेंट आहे कॅपिटल फंड वॉज ₹3,000 आणि आपल्याकडे भांडवल निधी आहे, कॅपिटल आहे 3,000 रुपये की जे आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईड दाखवणार आहोत. अशा पद्धतीने आपलं उदाहरण वाचून झालेलं आहे. आता उदाहरण वाचून झाल्यानंतर काय करायचं? तर पुढचा भाग आपला आहे की पानाचे 2 भाग करायचे. 2 भाग केल्यानंतर वर हेडिंग द्यायचं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. नाव बघा कसं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. पहिल्यांदा इन्कम आहे, नंतर एक्सपेंडिचर आहे नावामध्ये. फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 म्हणजे आपलं हे अकाउंटिंग वर्ष आहे 1/4/18 सुरू होते तर ते 31/3/2019 आपले ते संपते. असं आपलं हे फायनान्शियल इयर आहे, अकाउंटिंग इयर आहे. याला आपण म्हणतो करंट इयर. आणि मग याला मागील वर्ष आलं 17/18 हे मागील वर्ष, 19-20 हे पुढील वर्ष आणि चालू वर्ष आहे 2018-19. तर
पानाचे 2 भाग केल्यानंतर डेबिट साईड नंतर एक्सपेंडिचर म्हणायचं, कारण हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हा आपला नॉमिनल अकाउंट आहे आणि नॉमिनल अकाउंटप्रमाणे आपण घ्यायचं डेबिट द एक्सपेन्स अँड लॉसेस अँड क्रेडिट द इन्कम्स अँड गेन्स. याप्रमाणे आपण घ्यायचं डेबिट साईडला डाव्या बाजूला एक्सपेंडिचर आणि उजव्या बाजूला इन्कम असं आखून घेतलं. आणि आखून घेतल्यानंतर तिकडे हे जे आयटम आपले आहेत, हे रिसिप्टचे आयटम जे आहेत, हे रिसिप्टचे आयटम जे आहेत, हे आयटम 2चे काय होतील, इकडे येतील बाय, 2चे बाय होतील. आणि पेमेंटचे जे बाय आहेत ना ते काय होतील, आपले 2 होतील. म्हणजे पेमेंटचे कुठे जातील, एक्सपेंडिचर साईडला, आणि रिसिप्टचे कुठे जातील, इन्कम साईडला किंवा लायबिलिटी साईडला जातील. आणि पेमेंटचे एक्सपेंडिचर साईडला किंवा ॲसेट साईडला जातील. म्हणजे बायचे 2 आणि 2चे बाय. किंवा ते जर लक्षात आलं नसेल तर आपण लक्षात घ्यायचं डेबिट साईडचे जे आयटम आहेत, हे आयटम कुठे जातील, एकतर इन्कमला जातील, इन्कमला रिसिप्ट म्हणजे इन्कमला जातील, किंवा दुसरे जातील बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आणि हे पेमेंटचे कुठे जातील, एकतर जातील एक्सपेंडिचरला आणि कुठे जातील, ॲसेटला जातील. अशी म्हणजे रिसिप्टचे इन्कम आणि लायबिलिटी आणि पेमेंटचे एक्सपेंडिचर आणि ॲसेट साईडला जातील. आता बघूया आपण उदाहरण सोडू. आता उदाहरण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. आता मी आयटम वाचतो आणि त्याची इफेक्ट देऊया. पहिले आयटम आहे टू बॅलन्स ब्रॉडडाऊन 3,000 रुपये. टू बॅलन्स ब्रॉडडाऊन 3,000 रुपये जे आहेत ना हे आपण घ्यायचे नाहीत. त्याच्यानंतर टू सबस्क्रिप्शन, इन्कमला बाय सबस्क्रिप्शन. टू डोनेशन, इन्कम साईडला, क्रेडिट साईडला बाय डोनेशन. टू एंट्रन्स फी, इन्कमला बाय एंट्रन्स फी. टू इंटरेस्ट, इन्कम साईडला बाय इंटरेस्ट. पेमेंटचे आयटम बाय सॅलरी, एक्सपेंडिचरला टू सॅलरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचरला. बाय कमिशन, एक्सपेंडिचर साईडला टू कमिशन. बाय रेंट, एक्सपेंडिचर साईडला टू रेंट. बाय इलेक्ट्रिक चार्जेस, एक्सपेंडिचर साईडला डेबिट साईडला टू इलेक्ट्रिक चार्जेस. फर्निचर ॲसेट साईडला जाईल आणि अखेरची शिल्लक जी आहे 1,000 रुपये कॅश इन हँड म्हणून ती बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाईल. तर आपण आता हे उदाहरण वाचलेलं आहे, तर बघूया आपण आता या पद्धतीने. हे पहा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. डेबिट डाव्या बाजूला, क्रेडिट उजव्या बाजूला, एक्सपेंडिचर डाव्या बाजूला, उजव्या बाजूला इन्कम. आता एक्सपेंडिचरला कोणते आयटम आले, एक्सपेंडिचरला पेमेंटचे बायचे 2 झाले. टू सॅलरी 4,000. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1,000. पेमेंटचे इथं आलेले आहेत एक्सपेंडिचरला. टू कमिशन 500 रुपये. टू रेंट 2,000. ॲट आउटस्टँडिंग रेंट ॲडजस्टमेंट नंबर 1. टू रेंट 2,000 अधिक द्यावायचे राहिलेले भाडे 200 रुपये. आउटरला 2,200 रुपये. आणि हे 200 रुपये कुठे जातील, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस 1,500. टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर लॉस आहे म्हणून एक्सपेंडिचरला 740. त्याच्यानंतर बाय सबस्क्रिप्शन 5,000 लेस मागील वर्षाची जे आपल्याला नेक्स्ट इयरला जे आपल्याला ॲडव्हान्स आहे ते मिळालेले आहेत. लेस ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन 1,000. 5,000 वजा 1,000 बरोबर 4,000.
आणि चालू वर्षाची आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन येणे वर्गणी चालू वर्षाची 500 रुपये, सबस्क्रिप्शन बाय सबस्क्रिप्शन 4500 रुपये. डोनेशनचे बाय डोनेशन झालं 5000, बाय एंट्रन्स फी 4000 होती, लेस 50% कॅपिटल 4000च्या 50% म्हणजे 2000 वजा करायचे, आउटरला आले 2000 आणि व्याज मिळालं आपल्याला, इन्कम झालं 1000. अशा पद्धतीने आपली इन्कम साईड मोठी आलेली आहे 12500. आणि आपलं सूत्र काय आहे? सूत्र आहे नफा बरोबर उत्पन्न वजा खर्च. मग आपलं उत्पन्न किती आहे? 12500 आणि आपला खर्च 4000, 1000, 500, 2200, 1500 आणि 640 हा आपला खर्च आहे. आणि तो आपला खर्च आलेला आहे 9840. 12500 वजा 9840 बरोबर 2660. हा आपल्याला झालेला आहे सरप्लस झालेला आहे, नफा झालेला आहे. काय झालं आपल्याला? नफा झालेला आहे, नफा झालेला आहे. आणि त्यालाच नाव द्यायचं एक्सेस ऑफ इन्कम, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर म्हणजे काय जास्त आहे आपलं? इन्कम जास्त आहे, इन्कम जास्त आहे. आपला इन्कम जो आहे तो आहे 12500 आणि खर्च आपला आहे कमी आहे आणि म्हणून 2660 रुपये आपल्याला इथे प्रॉफिट झालेला आहे. हा प्रॉफिट हा आपण काय करायचा? आता हे आपलं बॅलन्स शीट. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. आता सर्व बघा. कॅपिटल फंड ॲडजस्टमेंट नंबर 5 3000, ॲड 50% एंट्रन्स फी 2000 आणि ॲड सरप्लस नफा झाल्यावर ॲड करायचं 2760. आपलं कॅपिटल फंड आलेलं आहे 7660. त्यात आउटस्टँडिंग रेंट दुसरा इफेक्ट 200. नंतर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स पुढील वर्षाची मिळालेली आगाऊ वर्गणी मिळालेली दुसरा इफेक्ट 1000. नंतर फर्निचर ॲसेट साईडला जाऊ. फर्निचर 8000 लेस डेप्रिशिएशन 640. 8000 वजा 640 आउटरला 7360. कॅश इन हँड अखेरची शिल्लक 1000 आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दुसरा इफेक्ट 500 रुपये. म्हणजे अशा पद्धतीने बॅलन्स शीट टॅली झालेलं आहे 8860 आणि 8860 असं झालेलं आहे. म्हणजे याचे देखील उदाहरण सोडवताना पहिल्यांदा प्रॉब्लेम काळजीपूर्वक वाचा, ॲडजस्टमेंटचे टिक मार्क करून घ्या. त्याच्यानंतर मग इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट घ्या, बॅलन्स शीट अकाउंट घ्या, पानाचा मधोमध भाग करून घ्या, डेबिट क्रेडिट वरती हेडिंग अमाऊंट रुपीज हे सगळे बारीक सारीक त्याच्यामध्ये आपलं शुद्ध लेखन त्याच्यामध्ये आणि सगळ्या गोष्टी त्यामध्ये फुलफिल असल्या पाहिजेत. त्याच्यानंतर मग रिसिप्टचे ॲटम जे आहेत ते इन्कमला किंवा लायब्ररी साईडला ट्रान्सफर करून घ्या. पेमेंटचे ॲटम जे आहेत पेमेंटचे ते ॲटम एक्सपेंडिचरला किंवा ॲसेट साईडला ट्रान्सफर करून घ्या. आणि त्यानंतर हे सगळं करत असताना ॲडजस्टमेंटचे इफेक्ट करून घ्यायचे. 2 इफेक्ट करायचे. एक पहिला इफेक्ट डेबिटचा येईल, एक दुसरा इफेक्ट क्रेडिटचा येईल. प्लस मायनस, डेबिट प्लस क्रेडिट मायनस असे इफेक्ट करून घ्या. त्यानंतर मग इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तो क्लोज करा आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज केल्यानंतर तिथे आपल्याला सरप्लस होतो आहे का डेफिसिट होतो आहे? सरप्लस होईल. सरप्लस म्हणजे नफा का डेफिसिट म्हणजे तोटा होईल? डेफिसिट तोटा होईल ते पहा. जर इन्कम साईड मोठी आली एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, इन्कम जास्त खर्च कमी सरप्लस. आणि एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम म्हणजे खर्च जास्त
आणि उत्पन्न कमी असेल तर आपल्याला डेफिसिट होईल, ते पाहून घ्या. सरप्लस झाला तर कॅपिटल फंडामध्ये काय करा, सरप्लस झाला तर कॅपिटल फंडामध्ये तो काय करा, ॲड करा. आणि डेफिसिट झाला असेल तर कॅपिटल फंडामधून लेस करा. त्याच्यानंतर मग टोटल घ्या बॅलन्स शीटची आणि टोटल घेऊन तो टॅली करा. जर टॅली झाला तर आपलं उदाहरण बरोबर आलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्वांनी पेज नंबर 82 आणि 83 वरती 7 नंबरचा प्रॉब्लेम वहीमध्ये लिहायचा आहे. त्याचं सोल्युशन व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि समजल्यानंतर वहीमध्ये लिहायचं आहे. तर सर्वांनी व्यवस्थितरित्या अभ्यास करून घ्या आणि प्रॉब्लेम नंबर 7 पेज नंबर 82-83 वर अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे 12 मार्कासाठीचे उदाहरण आहे. तर त्याचा सर्वांनी व्यवस्थितरित्या अभ्यास करावा. धन्यवाद.